आपले बाबा आहे ते झोपला म्हणून मी बी झोपणार आता. तेव्हा बोला म्हणून बेजार झालोय. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग, म्हणजे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना आपला भारत देश आज स्वतंत्र झाला होता म्हणून आज खूप खुशी आहे. पण आज खुशीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. जेवण वगैरे झालं की नाही तुमचं तेवढं कमेंट मध्ये सांगा. आता माझं जेवण वगैरे आत्ताच झालंय संपूर्ण. आणि हे बघा भाऊ, आपला भाऊ सकाळ धरून झोपलाय, काही काम करीत नाही, काही नाही, नुसता झोपत येऊ. चला आता आपलं शेकडच आज बी आपली ड्युटी आहे. कालचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल. कालच्या ब्लॉग मध्ये काय आपलं रानात गेलो. आज काय मम्मी त्या रानात नाही गेल्या, कारण आज उद्या पंचमी, सोमवारी पंचमी असल्यामुळे आज पंचमीचा बाजार आहे शनिवारचा, म्हणून सगळे काय बाजाराला गेले. तर म्हणून आपल्याला काय रानात गवत आणायला त्याला जायची गरज नाही. म्हणून आज आपल्याला फक्त शेळ्या बघायच्यात आणि बैल गाय आज एवढंच आहे. बाकी काहीच विषय नाही आपल्याला, बाकी काही करायचं नाही. आता आपण आणलाय बाबा, बघा हे पाहू शकता, बाबाने पाला ते आणलाय, पाला काढायला टाकलाय, करडं ते मस्त पैकी खातात. इकडे बैल बांधलाय, ते तिकडे गाय आणि बैल आणि ते बांधले. चला बैल दाखवतो तुम्हाला आता, बैल कसं चरतो देऊ, बैल दाखवतो. हे पाहू शकता बैल. तुम्हाला आपले ब्लॉग आवडत नसते सुरुवातीला, नाही नुसतं बघून तुम्ही सोडून देत असता, पण असं करीत जाऊ नका, कारण आपले नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत. तर तेवढे आपले ब्लॉग पाहत जा, कारण आपल्याला ब्लॉग काय करता येत नाही, तरी आपण नवीन ब्लॉगिंग सुरू केली तरी जमत नाही, तरी थोडंफार सपोर्ट करा. आणि असेच तुमच्या सपोर्टमुळं मी नवीन असे ब्लॉग आणणार आहे ना, कडक. आणि मग एकदम भारी एडिटिंग बी आपल्याला थोडं जमत नाही, पण सगळं एक ना एक दिवस आणि आपले ब्लॉग बघत राहा, बाकी काही नाही. चला आता शेळ्याकडे, आता आपण शेळ्याकडे चाललो. हे बघा कसा जुगाड लावलाय, एवढी तार कमी पडली होती म्हणून डायरेक्ट बाज आड लावली. हे पाहू शकता, करडं मस्त पैकी फिरतात, ते करतात. आता आपण जाऊ. हे पाहू शकता शेळ्या, त्यांना आज खायला त्याला नाही टाकलं का, फार खपाटाला गेलं. आता आपल्याला खायला त्याला टाकावं लागेल. चला आता आपल्याला रानात जावं लागेल गवत उपटायला. मम्मी त्या काय खुरपाला नाही म्हणून आज काय गवताचं काही नाही म्हणून आपल्यालाच गवत उपटायला लागेल. पण आता चला आता रानात जाऊ डायरेक्ट. आता घराबागच्या रानात तुम्हाला दाखवतो गवत उपटायला डायरेक्ट. चला ते बघा आपले बाबा आहे ते आता शेळ्या सोडून जाणार आहेत. चला आता जेवण केलं का बाबा? चला आता आपण आता झोपलो हे ऋषी भाऊला म्हणतो मग धरून चल गवत आणायला, काय ते व्याय नाही. तो झोपला म्हणून मी बी झोपणार. आता तेव्हा आला तर मी बी गवत आणायला जाणार, नाही तर मी झोपणार. चल तू का नाही ऋषी? हे पहा मित्रांनो, ऋषी भाऊला म्हणून बेजार झालोय. चल गवत उपटायला, गवत उपटायला, पण तो काही आहे नाही म्हणून जाऊन दे. आता आपण एकटाच जाऊ गवत उपटायला. चला आता जातो डायरेक्ट रानात. फायनली आता मी आता रानात आलेलो आहे. ऋषी भाऊ काय आलेलं नाही म्हणून चला आता आपल्याला ते एकट्यालाच गवत उपटायला लागेल. चला आता गवत उपटायला लागतो.